नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण सद्य घटनांवरील चौथा भाग समजावून घेणार आहोत। या चौथ्या भागामध्ये पर्यावरण, विज्ञान आणि खेळांविषयी माहिती आपण समजावून घेणार आहोत। हा भाग समजावून घेण्याअगोदर आपल्या शिवनेरी फाउंडेशन अंतर्गत येणाऱ्या शिवनेरी अकॅडमीला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काही सवलती विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत। आज मोठ्या प्रमाणावरती शिवनेरी अकॅडमीचं जे व्हिडिओ लेक्चरचे साहित्य आहे त्या साहित्यासाठी मागणी येत आहे आणि त्याचबरोबर 1 वर्षही आपल्याला पूर्ण झालेलं आहे। यामुळे आपण या साहित्यावरती काही सवलत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांसाठी ही सवलत आहे। ही सवलत अशी आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी या अभ्यासक्रमामधील विज्ञान वगळता सर्व विषय DVDच्या स्वरूपामध्ये आपण 3000 रुपयांना उपलब्ध करून देत आहोत। आणि DVDच्या DVDबरोबरच ज्यांना नोट्स हवे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम 200 तासांची व्हिडिओ लेक्चर्स आणि जवळजवळ 1500 पानांच्या नोट्स असं एकूण साहित्य 4000 रुपयांना आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत। याशिवाय कोणत्या विद्यार्थ्याला मेमरी कार्ड हवं असेल तर मेमरी कार्डवरतीही 50% सवलत देण्यात आलेली आहे। मेमरी कार्ड केवळ 5000 रुपयांना सर्व विषयांसह उपलब्ध होणार आहे। आणि मेमरी कार्डबरोबर जर नोट्स हवे असतील तर 6000 रुपयांना या सर्व नोट्स आणि मेमरी कार्ड मधला व्हिडिओ लेक्चरच्या स्वरूपामधील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे। या सवलती 20 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे। याशिवाय काही विद्यार्थ्यांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये आपले मोबाईल नंबर्स PDF फाईलसाठी पाठवलेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना वेळोवेळी आपण PDF फाईल पाठवण्याचं काम चालू आहे आणि वरचेवर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचे PDF फाईलचा नंबर पाठवलेला आहे पण त्यांना PDF फाईल मिळत नाहीत अशा विद्यार्थ्यांनी आपणास सांगितलेल्या मोबाईल नंबरवरती आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव एवढंच पाठवावं। व्हॉट्सॲप नंबरवरती पाठवावं। खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभत असल्यामुळं ईमेलवरती आपल्याला पाठवणं अशक्य होत आहे। त्याच्यामुळे आपण व्हॉट्सॲपवर ग्रुप केलेला आहे आणि हा जो ग्रुप केलेला आहे तो ग्रुप ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून ग्रुप केलेला आहे। आणि या ग्रुपनुसार एका वेळी सर्व विद्यार्थ्यांना मला मेसेज पाठवता येतो, पण हा मेसेज तुम्हाला वैयक्तिकरित्या उपलब्ध झालेला दिसेल। म्हणजे ग्रुपमध्ये तुम्ही दिसणार नाही, पण मी तो ग्रुप ब्रॉडकास्ट लिस्टमधून तयार केलेला आहे। आणि ज्यावेळी मी मेसेज पाठवतो तो त्यावेळी संपूर्ण ग्रुपला पाठवलेला असतो, पण तुम्हाला तो मेसेज फक्त तुम्हालाच आल्यासारखा वाटेल, पण तो ग्रुपमधला मेसेज असेल। तर अशा पद्धतीने आणखी काही विद्यार्थी रोज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याशी जोडले जात आहेत आणि त्यांना त्याच प्रकारचं मार्गदर्शन आपण उपलब्ध करून देत आहोत। विद्यार्थ्याला सखोल ज्ञान मिळावं, प्रत्येक विषयाचं मिळावं यासाठी आपण प्रयत्न करतो। आणि राज्यसेवेसारख्या पूर्व परीक्षेच्या मोठ्या अभ्यासक्रमाचा 200 तासांचा अभ्यासक्रम आपण फक्त केवळ नोट्ससहित DVD हवे असतील तर 4000 रुपये, नोट्ससहित मेमरी कार्ड हवं असेल तर 6000 रुपये अशा प्रकारे उपलब्ध करून देणार आहोत। ज्यांना ही नावनोंदणी करायची आहे ही नावनोंदणी 20 तारखेपर्यंत करावी आणि त्यांना साहित्य 21 तारखेपासून पोहोचवण्यास सुरुवात केली जाईल आणि त्यांच्याकडे ते साहित्य 24 तारखेला सर्वांना आपल्या पाठवलेल्या पत्त्यावरती उपलब्ध होईल। यासाठी आपल्याला शिवनेरी पब्लिकेशनच्या नंबरवरती अकाउंट नंबरवरती पैसे जमा करून सेट बुक करावा लागेल। आणि सेट बुक केल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना सेट बुक केल्यापासून 4थ्या दिवशी त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावरती हा सेट पोहोचवण्याची जबाबदारी संस्थेची असेल। यामध्ये प्रवासामध्ये कुठल्याही साहित्य खराब झालं तर ते संपूर्णपणे बदलून देण्याची जबाबदारी
ही शिवनेरी अकॅडमीची आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा तो राहत असलेल्या ठिकाणी अभ्यास व्हावा, मुळापासून अभ्यास व्हावा, त्याला प्रत्येक विषयाचं सखोल नॉलेज एकाच ठिकाणी मिळावं हा दृष्टिकोन ठेवून हा आपण उपक्रम राबवत आहोत. शिवनेरी फाउंडेशन ही खूप मोठी संस्था आहे. या फाउंडेशन अंतर्गत वेगवेगळ्या 11 संस्थांचा समावेश होतो. त्यातली एक आपली शिवनेरी अकॅडमी आहे आणि या शिवनेरी अकॅडमीच्या माध्यमामधून आपण हे कार्य सर्व विद्यार्थ्यांसाठी करत आहोत. अशा प्रकारे ही सवलत आहे. आता आपण आपल्या विषयाकडे वळूयात. या सद्य घटनांच्या 4थ्या भागामध्ये पर्यावरण या घटकाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. अलीकडच्या कालावधीमधील पर्यावरणामधील घडलेल्या घटनांचा जर आपण विचार केला तर महत्त्वाची घटना म्हणून आपल्याला सांगता येईल की काळा गेंडा हा विलुप्त होण्याच्या मार्गावरती आहे. आता विलुप्त होण्याचं महत्त्वाचं नेमकं कारण कोणतं आहे तर या गेंड्याची होणारी अवैध शिकार, या शिकारीमुळं हा काळा गेंडा विलुप्त होण्याच्या मार्गावरती आहे. याशिवाय या गेंड्याच्या जनुकीय विविधतेमध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर जनुकीय विविधतेमध्ये सुद्धा 70% घट घडून आलेली आहे आणि ही जी माहिती प्राप्त झालेली आहे ही माहिती सायंटिफिक रिपोर्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार ही माहिती प्राप्त झालेली आहे. आता या गेंड्याची मोठ्या प्रमाणात शिकार का होते याचा जर आपण विचार केला तर या गेंड्याच्या शिंगाची किंमत प्रति किलोग्रॅम $65,000 एवढी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणून या गेंड्याची शिकार मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि या गेंड्याची शिकार मोठ्या प्रमाणामध्ये केली जात असल्यामुळं हा गेंडा विलुप्त होण्याच्या मार्गावरती आहे. आफ्रिकेच्या सहारा भागामध्ये फिरणाऱ्या गेंड्यांमध्ये 64 विविध जनुकीय प्रकार होते. आता फक्त 20 प्रकार शिल्लक राहिलेले आहेत. अशा प्रकारे आपल्यासाठी महत्त्वाची घटना आहे की काळा गेंडा विलुप्त होण्याच्या मार्गावरती आहे. यानंतर पुढची महत्त्वाची घटना आहे महासागरीय ऑक्सिजनमध्ये 2% घट झालेली आहे. आता महासागराच्या ऑक्सिजनमध्ये 2% घट झालेली आहे ही माहिती आपल्याला कोठून मिळाली तर विज्ञानविषयक नेचर हे नियतकालिक आहे आणि या नियतकालिकामधून महासागरीय ऑक्सिजनमध्ये 2% घट झालेली आहे अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 1960 पासून महासागरामधील ऑक्सिजनमध्ये 2% जास्त घट झालेली आहे. ऑक्सिजनची घट झालेला भाग प्रामुख्याने कोणता आहे याचा जर आपण विचार केला तर विषुववृत्तीय भाग, उत्तर पॅसिफिक महासागर, दक्षिण महासागर आणि अटलांटिक महासागरामध्ये ज्या ठिकाणी अगोदरच कमी ऑक्सिजन आहे अशा भागात ही घट झालेली दिसून येते. याशिवाय 2100 पर्यंत म्हणजे 2100 पर्यंत ही घट 1.7% पर्यंत होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे महासागराच्या ऑक्सिजनमध्ये 2% घट झालेली आहे असं माहितीचा स्रोत विज्ञानविषयक नेचर या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केला गेलेला आहे. यानंतरची महत्त्वाची घटना आहे की प्रदूषणामुळं 17 लाख बालकांचे मृत्यू होत आहेत. आता ही माहिती कोठून मिळाली तर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामध्ये ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे, ज्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणतो. या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामधून ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे आणि मागच्या 5 वर्षामध्ये 1 महिना ते 5 वर्ष वयोगट असणाऱ्या भारतामधील 17 लाख बालकांचा मृत्यू प्रदूषणाच्या वेगवेगळ्या कारणांमुळे झालेला आहे असं दिसून आलेलं आहे. याशिवाय मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बालकांचा मृत्यू प्रदूषणामुळे होत आहे तर मग प्रदूषणाचे स्रोत कोणते आहेत तर यामध्ये प्रदूषित पाणी, प्रदूषित हवा, धुके आणि धूळ हे प्रदूषणाचे स्रोत आहेत. सर्वाधिक मृत्यूदर आग्नेय आशिया भागामध्ये आहे आणि भारतामध्ये प्रति लाख लोकांमध्ये 5 वर्षाखालील बालकांचं प्रदूषकांमुळे झालेल्या मृत्यू जे आहेत ते मृत्यू 248.14 एवढे आहेत. म्यानमारमध्ये हे प्रमाण 297.02 एवढा आहे आणि जागतिक स्तरावर प्रत्येक 4 पैकी 1 मृत्यू अयोग्य पर्यावरणामुळे होत असतो. अशा प्रकारे ही माहिती आपल्याला सांगता येईल की प्रदूषणामुळे 17 लाख बालकांचे मृत्यू जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे
आणि या अहवालामध्ये ही माहिती प्रसिद्ध केली गेलेली आहे. यानंतरची महत्त्वाची घटना आहे, नेपाळमध्ये नवीन पक्ष्याची प्रजात सापडलेली आहे. आता या नवीन प्रजातीची नोंद कोणी घेतली तर नेपाळच्या मध्य पश्चिम भागामध्ये नोंद घेण्यात आली आणि दोलपा या सर्वात मोठ्या जिल्ह्यामध्ये मध्यम आकाराच्या गाणाऱ्या चिमणीच्या नवीन प्रजातीची नोंद झालेली आहे. चिमणीचा शोध ऑक्सफोर्ड आणि नेपाळच्या 4 संशोधकांनी लावला आणि मे 2016 साली प्रथम ही चिमणी दोल्हा राष्ट्रीय उद्यानामध्ये दिसली होती. या चिमणीला लालसर आणि तपकिरी रंगाची शेपटी असते आणि या चिमणीला रॉक थ्रश असं नाव दिलं गेलेलं आहे. ही चिमणी पावसाळ्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये स्थलांतरित होते. अशा प्रकारे पक्ष्याच्या या नवीन प्रजातीचा शोध नेपाळमध्ये लागलेला आहे. चिमण्यांचा जर आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार केला किंवा आपण ज्या वातावरणामध्ये राहतो तिथं विचार केला तर आज शहरी भागांमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये या पक्ष्याचं प्रमाण दिसून येतं. खेड्यांमध्येच काही प्रमाणामध्ये हे पक्षी सध्या दिसून येत आहे. म्हणजे यांचंही प्रमाण आता कमी कमी होत आहे असं आपल्याला दिसून येत आहे आणि अशाच वेळी नेपाळमध्ये ही पक्ष्याची नवी प्रजात सापडलेली आहे. आपल्याला या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर नमामि गंगेसाठी रोटरी इंडिया सोबत सामंजस्य करार केला गेलेला आहे. हा सामंजस्य करार झाला 2 मार्च 2017ला. हा सामंजस्य करार करण्यामागे उद्देश होता की नमामि गंगा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम जनतेची चळवळ बनवता यावी आणि जनतेची चळवळ बनवता यावी यासाठी आणि वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थेला जोडण्यासाठी नमामि गंगेसाठी रोटरी इंडियासोबत सामंजस्य करार केला गेलेला आहे. 2 मार्च 2017ला हा करार केला गेला. याच्याशी संबंधित मंत्रालय आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. संबंधित मंत्रालय आहे केंद्रीय जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय, हे संबंधित मंत्रालय आहेत. याशिवाय रोटरी इंडिया स्वच्छ गंगा उपक्रमाला त्याच्या वॉश इन स्कूल या उपक्रमाद्वारे वेगवेगळ्या शाळांमध्ये मदत करणार आहे. आणि या अंतर्गत कोणते प्रकल्प राबवले जाणार आहेत तर या अंतर्गत सगळ्या शासकीय शाळांमध्ये जल आणि स्वच्छता तसंच आरोग्यविषयक सेवा पुरवणं आणि सगळ्या सहभागीदारांना यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, शाळा, व्यवस्थापन समिती आणि समाजाला स्वच्छताविषयी जागरूक करणं अशा प्रकारचे उपक्रम या अंतर्गत राबवले जाणार आहेत. अशा प्रकारे नमामि गंगेसाठी रोटरी इंडियासोबत सामंजस्य करार केला गेलेला आहे. यानंतर गंगा सांडपाणी प्रक्रियेसाठी 1050 कोटींचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. उद्देश आहे की गंगा नदीचं पाटणापासून पुढे होणारं प्रदूषण रोखणं. हे प्रदूषण रोखण्यासाठी गंगा सांडपाणी प्रक्रियेसाठी 1050 कोटींचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. आता 1050 कोटी रुपयांचा निधी पुरेसे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी उभा केला जाणार आहे. आता हे सांडपाणी प्रकल्प या 1050 कोटी रुपयांमध्ये उभे केले जाणार आहेत. निधीचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जाणार आहे याचा जर आपण विचार केला तर 2 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणं, कार्यरत असणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचं नवीनीकरण करणं, 2 पाणी उपसा केंद्र आणि जवळपास 400 किलोमीटर अंतराचं भूमिगत नाल्यांचं जाळं उभारणं यासाठी या 1050 कोटी रुपयांच्या निधीचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर महत्त्वाची घटना आहे पर्यावरणामध्ये की वायू प्रदूषणामुळे झालेले मृत्यू. हे सर्वेक्षण केलेलं आहे द लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकानं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं की वायू प्रदूषणामुळे जे मृत्यू होत आहेत त्याचे सर्वेक्षण करणारी नियतकालिक कोणतं होतं. द लॅन्सेट हे वैद्यकीय नियतकालिक आहे आणि या नियतकालिकानं हे सर्वेक्षण केलेलं आहे. सर्वेक्षण सादर करण्यात आलं 19 फेब्रुवारी 2017ला. सर्वेक्षणामध्ये सांगण्यात आलं की भारतामध्ये प्रति मिनिटाला 2 मृत्यू होतात वायू प्रदूषणामुळे आणि वार्षिक 10,50,000 भारतीयांचं हवा प्रदूषणामुळे मृत्यू होत असतात. म्हणजे एवढं मोठं प्रमाण आहे वायू प्रदूषणामुळे मृत्यू होण्याचं. आणि अभ्यासासाठी द लॅन्सेटनं 2010 सालामधील आकडेवारीचा वापर केलेला होता. अशा प्रकारे ही पर्यावरणामधील महत्त्वाची घटना
वायू प्रदूषणामुळे होणारे मृत्यू भारतामधले. आता हा जो अहवाल होता, हा अहवाल काय होता हे आपण समजावून घेऊया. या नियतकालिकामध्ये द लॅन्सेट या नियतकालिकामध्ये हा जो अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला होता, या अहवालामध्ये नमूद केलं गेलेलं होतं की भारतामध्ये वार्षिक 10 लाख मृत्यू दूषित हवेमुळे होत आहेत. जगामध्ये दररोज 18,000 मृत्यू दूषित हवेमुळे होत आहेत. याशिवाय जागतिक बँकेनुसार प्रदूषणामुळं 38 अब्ज डॉलरचं भारतीय कामगारांचं नुकसान होत आहे. आणि याच बँकेनं म्हणजे जागतिक बँकेच्याच अहवालानुसार प्रदूषणामुळं जागतिक अर्थव्यवस्थेचे 225 अब्ज डॉलरचं नुकसान होत आहे. अशा प्रकारे वायू प्रदूषणामुळं होणारे हे मृत्यू ही पर्यावरणामधले महत्त्वाचे मुद्दा आहे. आणि यामध्ये द लॅन्सेट नियतकालिकामध्ये जो अहवाल प्रकाशित झालेला आहे, हा अहवाल आपल्याला समजावून घ्यावा लागेल. त्यानंतर पर्यावरणामधील पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे द स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2017चा अहवाल. द स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2017चा अहवाल प्रसिद्ध झाला 14 फेब्रुवारी 2017ला बोस्टन या ठिकाणी. बोस्टन अमेरिकेतलं ठिकाण आहे. आणि अहवाल जगामध्ये 42 लाख मृत्यू 2015 या वर्षामध्ये झालेले आहेत. आता या ठिकाणी या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेली ही बाब आहे आणि ही बाब अतिशय महत्त्वाची आहे की जगामधील 42 लाख मृत्यू 2015 या वर्षामध्ये झालेले आहेत. भारतामध्ये 10.90 लाख मृत्यू 2015 या वर्षामध्ये झाले. चीनचा जर आपण विचार केला तर चीनमध्ये मृत्यूचं प्रमाण आहे 11.8 लाख एवढं आहे. म्हणजे भारतापेक्षा जास्त प्रमाण चीनमध्ये आहे. 1990मध्ये हवेमधील पीएमचं प्रमाण, पीएमचं कण, आपण पीएम म्हणजे काय तर पर्टिक्युलेट मॅटर, याला आपण पीएम असं म्हणतो. 1990मध्ये हवेमधील पीएम 2.5 कणांमुळं जे मृत्यू झालेलं आहे त्याचं प्रमाण आहे चीनमध्ये 17.22%, तर भारतामध्ये 48% प्रमाण वाढलेलं आहे. आता आपण या ठिकाणी पीएमचा उल्लेख केला. आपण या ठिकाणी उल्लेख केला आहे की पर्टिक्युलेट मॅटर कॅन बी मॅन मेड ऑर नॅचरल. म्हणजे आपण या ठिकाणी उल्लेख करतो आहे की मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असं पीएमचं प्रमाण असू शकतं. आणि 1990मध्ये हवेमधील पीएम 2.5 कणांमुळं जे मृत्यू झालेले आहेत त्या मृत्यूमध्ये वाढ झालेली आहे. आणि ही वाढ चीनमध्ये 17.22%, तर भारतामध्ये 48% वाढलेली आहे. यानंतर पर्यावरणामधील महत्त्वाची घटना आहे 3री राष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद. परिषदेचे आयोजक होते केंद्रीय जल आयोग. ही परिषद उत्तराखंड जलविद्युत निगम आणि IIT रुर्की यांच्या विद्यमानं आयोजित केली गेलेली होती. आणि ही 3री राष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद होती. परिषदेचा कालावधी होता 18 आणि 19 फेब्रुवारी 2017 दरम्यान रुर्की या ठिकाणी. याशिवाय या परिषदेचा उद्देश होता की धरण सुरक्षा, पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्प राबवण्यात आलेल्या आव्हानांवरती लक्ष केंद्रित करणं या उद्देशानं ही 3री राष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद बोलावली गेलेली होती. आणि देश विदेशामधील उपस्थित प्रतिनिधींचा या परिषदेसाठी जर आपण विचार केला तर 400 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. देश विदेशामधील 70 तांत्रिक संशोधन पत्रिका या ठिकाणी सादर केल्या गेल्या. अशा प्रकारे ही 3री राष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद जी केंद्रीय जल आयोगानं आयोजित केलेली होती, ही परिषद आपल्या अभ्यासासाठी महत्त्वाची आहे. यानंतरचा पर्यावरणामधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय जैवविविधता काँग्रेस 2017. 3री राष्ट्रीय जैवविविधता काँग्रेस 2017ला केरळची राजधानी तिरुअनंतपुरम या ठिकाणी झाली. कालावधी होता 22 ते 26 फेब्रुवारी 2017. विषय होता शाश्वत विकासासाठी मुख्य प्रवाहामधील जैवविविधता. हा विषय राष्ट्रीय जैवविविधता काँग्रेस 2017चा होता. या परिषदेचं आयोजन दर 2 वर्षांनी केले जातं. याशिवाय समाविष्ट उपक्रमांचा जर विचार केला तर परिषद, प्रदर्शन, क्षमता उभारणी कार्यशाळा
आणि बालक जैवविविधता परिषद अशा प्रकारे हे समाविष्ट उपक्रम या राष्ट्रीय जैवविविधता काँग्रेस 2017 मध्ये होते। आणि यानंतर परिषदेमधील सहभागी घटकांचा जर आपण विचार केला तर शैक्षणिक आणि संशोधन संस्था, नागरी संस्था, जैवविविधता व्यवस्थापन समित्या, NGO आणि शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिक अशा प्रकारे या परिषदेमधील सहभागी घटक आहेत। पर्यावरणामधील यानंतरची महत्त्वाची घटना आहे की भारत टप्पा IV संपूर्ण देशामध्ये लागू झालेला आहे। सुरुवातीला भारत टप्पा नेमका कशाविषयी आहे हे समजावून घेऊयात। वाहनामधून निघणारा जो धूर आहे या धुराविषयी नियमन करण्यासाठी हा भारत टप्पा आहे। भारत टप्पा हा नियम आहे, म्हणजे सुरुवातीला आपल्याला लक्षात ठेवायचे की भारत टप्पा काय आहे। भारत टप्पा हा नियम आहे। नियम कशाविषयी आहे तर वाहनामधून निघणाऱ्या धुरांविषयी नियमन करण्यासाठी हा नियम आहे। आणि भारत टप्पा IV संपूर्ण भारतामध्ये एप्रिल 2017 पासून लागू केला गेलेला आहे। 1 एप्रिल 2015 पासून हा टप्पा देशामध्ये काही भागामध्ये लागू झालेला होता आणि 1 एप्रिल 2017 पासून हा टप्पा संपूर्ण देशामध्ये लागू होणार आहे। गुजरात आणि राजस्थानमधून उत्तर भारताला पश्चिम किनाऱ्याशी जोडणारे महामार्ग या BSIV म्हणजे भारत स्टेज IV अंतर्गत आणले जाणार आहेत। BSV हा टप्पा वगळला गेलेला आहे आणि भारत सरकार थेट टप्पा लागू करणार आहे। BSVI देशामध्ये 1 एप्रिल 2020 पासून हा टप्पा लागू होईल। वगळलेला BSV हा टप्पा 2019 पासून लागू होणार होता आणि BSVI हा टप्पा 2024 पासून लागू होणार होता। पण सातत्यानं वाढतो प्रदूषण आणि भारतानं 2015 सालचा मान्य केलेला पॅरिस करार यामुळे BSV टप्पा वगळला गेला आणि BSVI हा टप्पा 4 वर्ष अगोदर लागू केला जाणार आहे। अशा प्रकारे आपल्याला या भारतामध्ये हा भारत स्टेज ज्याला आपण भारत टप्पा IV संपूर्ण देशामध्ये लागू केला जाणार आहे। आता आपण BSIV 1 एप्रिल 2015 पासून कोणकोणत्या भागामध्ये लागू होता हे समजावून घेऊया। BSIV हा टप्पा 1 एप्रिल 2015 पासून देशातल्या काही भागांमध्ये लागू होता असा उल्लेख आपण केलेला होता। आता हा टप्पा देशातल्या कोणत्या भागांमध्ये लागू होता हे आपण समजावून घेऊयात। हा टप्पा यावेळी लेह आणि कारगिल वगळता जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि राजस्थानच्या सीमेवरील जिल्हे, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, गोवा, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, दीव, दमण आणि नगर हवेली, अंदमान निकोबार तसंच महाराष्ट्राचा आणि गुजरातचा काही भाग या भागामध्ये 1 एप्रिल 2015 पासून BSIV हा टप्पा लागू होता हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल। आणि आपण या ठिकाणी उल्लेख केला की आता हा टप्पा 1 एप्रिल 2017 पासून संपूर्ण देशामध्ये लागू होणार आहे। यानंतरची पर्यावरणामधील महत्त्वाची घटना आहे की स्वदेशी प्रवासी संख्येमध्ये 2016 मध्ये 15.5% वाढ झालेली आहे। 2016 या वर्षाचा जर आपण विचार केला तर 2016 या वर्षामध्ये भारतामधली वेगवेगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना भेट देणारी पर्यटकांची जी संख्या आहे या संख्येमध्ये 15.5% वाढ झालेली आहे। परदेशी पर्यटकांच्या संख्येमध्ये 2015च्या तुलनेमध्ये 2016 मध्ये 6.8% वाढ झालेली दिसून येते। पर्यटनासाठी देशामध्ये चालू असणारे वेगवेगळे कार्यक्रम याला कारणीभूत आहेत की परदेशी पर्यटकांच्या संख्येमध्ये 2015च्या तुलनेमध्ये 2016 मध्ये 6.8% वाढ घडून आलेली आहे। याशिवाय देशांतर्गत भेट देणारे जे प्रवासी आहेत या प्रवाशांमध्ये तामिळनाडूला सर्वाधिक नागरिकांनी 2016 मध्ये भेट दिलेली आहे। अशा प्रकारे स्वदेशी प्रवासी संख्येमध्ये 2016 मध्ये 15.5% वाढ झालेली आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल। यानंतर पर्यावरणामधील महत्त्वाची घटना, बॅरन आयलंड ज्वालामुखी 26 वर्षानंतर जागृत झालेला आहे। आता हा ज्वालामुखी कुठे आहे हे आपण सुरुवातीला लक्षात घेऊयात। याचं नाव सुरुवातीला लक्षात ठेवावं लागेल, बॅरन आयलंड ज्वालामुखी। अंदमान आणि निकोबार हे जे द्वीपकल्प आहे या द्वीपकल्पामधील बॅरन आयलंड ज्वालामुखी आहे। म्हणजे हा ज्वालामुखी कुठे आहे
हे सुरुवातीला आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. हा ज्वालामुखी भारतामधील एकमेव जिवंत ज्वालामुखी मानला जातो आणि पोर्ट ब्लेअरपासून 140 किलोमीटर अंतरावरती हा ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीची नोंद कोणामार्फत घेण्यात आली हे आपण समजावून घेऊयात. ज्वालामुखीची जी नोंद आहे ती नोंद पणजीमधील राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेमार्फत घेण्यात आली आणि हा ज्वालामुखी 23 ते 26 जानेवारी 2017 या काळामध्ये जागृत झाला होता अशी नोंद आहे. आणि हा ज्वालामुखी जिवंत जरी असला तरी निद्रित अवस्थेमध्ये असतो. 1991 मध्ये 150 वर्षानंतर हा ज्वालामुखी जिवंत झालेला होता. 1991 नंतर 26 वर्षानंतर 2017 मध्ये हा ज्वालामुखी पुन्हा जागृत झालेला आहे आणि 23 जानेवारी 2017ला CSIR आणि SIOG IV सिंधू युद्धनौका या परिसरामध्ये गेलेली होती. अशा प्रकारे आपल्याला हा जागृत ज्वालामुखी, निद्रित अवस्थेमधील ज्वालामुखी ज्याला आपण बॅरन आयलंड ज्वालामुखी असं म्हणतो, हा बॅरन आयलंड ज्वालामुखी अंदमान आणि निकोबार द्वीपकल्पामध्ये बॅरन आयलंड ज्वालामुखी आहे. एकमेव जिवंत ज्वालामुखी भारतातला जर विचारला तर हा बॅरन आयलंड ज्वालामुखी हा भारतामधील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि 23 जानेवारी 2017ला CSIR SIOG IV सिंधू ही युद्धनौका या परिसरामध्ये गेलेली होती, हे लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर हा ज्वालामुखी केव्हा केव्हा जागृत झालेला होता हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. 1991 मध्ये 150 वर्षानंतर हा ज्वालामुखी जागृत झालेला होता आणि 1991 नंतर आता 2017 मध्ये म्हणजे 26 वर्षानंतर हा ज्वालामुखी पुन्हा जागृत झालेला आहे. यानंतरची महत्त्वाची घटना आहे, उच्च उत्पादन देणाऱ्या वनस्पती प्रजातींचा विकास केला गेलेला आहे. 20 वनस्पती प्रजाती विकसित करणारी संस्था म्हणून डेहराडूनमधील भारतीय वन संशोधन संस्था आणि शिक्षण परिषदेच्या संलग्न संस्था यांना ओळखलं जातं. उच्च उत्पादन देणाऱ्या 20 वनस्पतीच्या प्रजातींचा विकास केला गेलेला आहे आणि जबलपूरच्या उष्णकटिबंधीय वन संशोधन संस्थेनं राऊहोल्टिया सेर्पेंटिना या औषधी वनस्पतीचे 2 प्रकार विकसित केलेले आहेत. याशिवाय फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे ज्याला आपण संक्षिप्त नावाने ओळखतो FRI, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटनं विकसित केलेल्या प्रणाली आणि वंश यांचा जर विचार केला तर मीडियाच्या 10 सुधारित प्रणाली आणि बांबूंचे 3 वंश या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटनं विकसित केलेले आहेत. याशिवाय वनजनुकीय वृक्ष प्रजनन संस्था ही संस्था कोईमतूरला आहे आणि या वनजनुकीय आणि वृक्ष प्रजनन संस्था कोईमतूरनं विकसित केलेले जे वाण आहेत ते बांबूचे 5 संकरित वाण या संस्थेनं विकसित केलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उच्च उत्पादन देणाऱ्या वनस्पती प्रजातींचा विकास वेगवेगळ्या संस्थांद्वारे करण्यात आलेला आहे. तर हा विकास कोणकोणत्या संस्थांद्वारे करण्यात आलेला आहे आणि कोणत्या वनस्पतींसाठी हा विकास केला गेलेला आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. यानंतर पर्यावरणामधील महत्त्वाची घटना आहे की पश्चिम घाटामधील 57,000 चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरणीय संवेदनशील म्हणून जाहीर केलं गेलेलं आहे. याबाबतची केंद्र सरकारनं घोषणा केलेली आहे 2 मार्च 2017ला. पश्चिम घाटामधील 57,000 चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरणाच्या दृष्टिकोनामधून संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलं गेलेलं आहे आणि हे घोषित केलेलं जे क्षेत्र आहे हे क्षेत्र गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या 6 राज्यांमध्ये हे घोषित केलेलं संवेदनशील क्षेत्र ज्याची लांबी 57,000 चौरस किलोमीटर एवढी आहे. आता ही घोषित करण्याची शिफारस कोणी केली तर हे क्षेत्र घोषित करण्याची शिफारस 2013 मध्ये इस्रोचे अध्यक्ष के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं केलेली होती आणि के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं पश्चिम घाटामधील 59,940 किलोमीटर क्षेत्र ज्याला आपण ESA या संक्षिप्त नावाने ओळखतो ते इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह एरिया म्हणून घोषित करण्याची शिफारस केलेली होती
अशा प्रकारे के कस्तुरीरंगन यांच्या शिफारशीनुसार हे क्षेत्र संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेलं क्षेत्र आपल्याला लक्षामध्ये ठेवावे लागेल. आणि यासाठी जर कोणाला आक्षेप नोंदवायचे असतील तर आक्षेप नोंदवण्यासाठी अवधी दिलेला आहे. म्हणजे या क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यांना जर आक्षेप नोंदवायचा असेल तर 60 दिवसांचा अवधी दिला गेलेला आहे. आता संवेदन क्षेत्र घोषित का करण्यात आलं हे पण आपण समजावून घेऊयात. याचं कारण असं होतं की वेगवेगळी खाणकामं, उद्योग यांच्यामुळे या क्षेत्रामधील जैव परिस्थिती अथवा जैवविविधता नष्ट होत चाललेली होती. आणि या जैवविविधतेचं संरक्षण व्हावं यासाठी या क्षेत्राला पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलं गेलेलं आहे. आता हे क्षेत्र संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलं गेलेलं आहे. मग संवेदन क्षेत्र घोषित केल्यानंतर लावले जाणारे नियम कोणते असतात हे आपण लक्षात घेऊयात. म्हणजे एखाद्या क्षेत्राला जर संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेलं असेल तर त्यासाठी कोणते नियम लावले जातात. तर यामध्ये या क्षेत्रात आता कोणत्याही प्रकारचं खाणकाम, मोठ्या प्रमाणावर बांधकाम, औष्णिक विद्युत प्रकल्प, अतिप्रदूषण करणारे उद्योग यांना परवानगी दिली जाणार नाही. अशा प्रकारे एखाद्या क्षेत्रामध्ये जर संवेदनशील क्षेत्र असं घोषित केलं गेलं तर अशा प्रकारचे नियम त्या क्षेत्रामध्ये लावले जातात. यानंतरची महत्त्वाची बाब आहे पर्यावरणामधली. पश्चिम घाटामध्ये छोट्या बेडकाच्या प्रजाती सापडलेल्या आहेत. पश्चिम घाटामधील नवीन वनांचा शोध घेतला जात होता आणि या नवीन वनांचा शोध घेतला जात असताना या प्रजाती सापडलेल्या आहेत आणि शास्त्रज्ञांना पश्चिम घाटाच्या तिरुवनंतपुरम क्षेत्रामध्ये या प्रजाती सापडलेल्या आहेत. आता या प्रजातींचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे याचा जर आपण विचार केला तर या प्रजाती हाताच्या अंगठ्या एवढ्या आहेत. बेडकाच्या 4 नवीन प्रजाती आढळलेल्या आहेत. दिल्ली विद्यापीठ आणि केरळ वन विभागाच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या या 7 नाईट फ्रॉग या प्रकारामधील हे बेडूक आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी संशोधन कोणी केलेलं आहे? आपण म्हणतो की अंगठ्याच्या आकाराच्या सापडलेल्या आहेत. बेडकाच्या 4 नवीन प्रजाती सापडलेल्या आहेत आणि दिल्ली विद्यापीठ आणि केरळ वन विभाग या ठिकाणच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या हे जे बेडूक आहेत त्यांना नाईट फ्रॉग या प्रकारामधले हे बेडूक आहेत. आणि पश्चिम घाटामधील नवीन वनांचा शोध घेत असताना या प्रजाती सापडलेल्या आहेत. आपण या ठिकाणी उल्लेख केला की या प्रजाती हाताच्या अंगठ्या एवढ्या आहेत. ह्या त्यांचं वैशिष्ट्य आहे. 4 प्रजाती या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवाव्या लागतील. आणि हे बेडूक भारतामधील 70 ते 80 दशलक्ष वर्ष जुन्या भारतीय बेडकांच्या वंशामधील आहेत असं मानलं गेलेलं आहे. आणि या बेडकांचा अधिवास वेगवेगळ्या कारणांनी धोक्यात आलेला आहे. अशा प्रकारे ही महत्त्वाची घटना आहे. यानंतरची महत्त्वाची घटना आहे की धोक्यामधील 2 वनस्पतींच्या प्रजाती आढळून आलेल्या आहेत आणि या अतिशय धोक्यामध्ये असलेल्या प्रजाती मानल्या जातात. भारतामध्ये तसंच दक्षिण आशियामध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या ह्या फुलांच्या प्रजाती आहेत. याचा शोध लागला केरळच्या इराविकुलम राष्ट्रीय उद्यानाच्या सीमावर्ती भागामध्ये आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शास्त्रज्ञांची मदत घेतली आणि इम्पॅशियन्स बाल्सॅम्सच्या या 2 प्रजाती आहेत. आता इम्पॅशियन्स बाल्सॅम्स यांच्यात ज्या 2 प्रजाती आहेत त्यांची नावं आहेत इम्पॅशियन्स ट्रॅव्हनकोरिया आणि इम्पॅशियन्स पांडुरंग नील यांचा शोध लागलेला आहे. आणि इम्पॅशियन्स पांडुरंग नील ही प्रजाती प्रथम 2015 मुन्नार उद्यानाचे वॉर्डन प्रसाद यांना पेहीमुडी क्षेत्रामध्ये आढळलेली होती. अशा प्रकारे या अतिशय धोकामध्ये असलेल्या 2 प्रजातींचा शोध लागलेला आहे. आपण या ठिकाणी उल्लेख केला की इराविकुलम राष्ट्रीय उद्यान यासाठी लक्षात ठेवावं लागेल. केरळच्या इराविकुलम राष्ट्रीय उद्यानाच्या सीमावर्ती भागामध्ये या अतिशय धोक्यामध्ये असलेल्या 2 प्रजातींचा शोध लागलेला आहे आणि या फुलांच्या प्रजाती आहेत हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शास्त्रज्ञांची मदत घेतलेली होती आणि इम्पॅशियन्स बाल्सॅम्सच्या या 2 प्रजाती ज्यांना इम्पॅशियन्स ट्रॅव्हनकोरिया आणि इम्पॅशियन्स पांडुरंग नील यांचा शोध लावला गेला. यापैकी इम्पॅशियन्स पांडुरंग नील ही प्रजाती 2015 मुन्नार उद्यानाचे वॉर्डन प्रसाद यांना पेहीमुडी क्षेत्रामध्ये आढळलेली होती. अशा प्रकारे पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये घडलेल्या या महत्त्वाच्या घटना अलीकडच्या कालावधीमध्ये
यानंतर आपण गानसम्राज्ञी लता दीदी यांना मलेशियाचा मिळालेला लिजेंडरी पुरस्कार याबद्दल माहिती घेऊयात. पुरस्काराचं नाव आहे मलेशियन द ब्रँड लॉरिएट लिजेंडरी, असं या पुरस्काराचं नाव आहे. 2017चा हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार कोणाला दिला जातो तर जगभरामधील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या व्यक्ती चांगली कामगिरी करतात अशा व्यक्तींना हा मलेशियन द ब्रँड लॉरिएट लिजेंडरी हा पुरस्कार दिला जातो आणि 2017चा हा पुरस्कार लता दीदींना मिळालेला आहे. द ब्रँड लॉरिएट लिजेंडरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे लता दीदींना. आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तिमत्वांचा जर विचार केला तर रतन टाटा, शाहरुख खान, मोहम्मद युनिस, स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग, मायकेल शुमाकर आणि नेल्सन मंडेला यांना हा मलेशियाचा पुरस्कार मिळालेला आहे. लता मंगेशकरांच्या बाबतीमध्ये, लता दीदींच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर 1984मध्ये मध्य प्रदेश सरकारनं लता दीदींच्या नावानं पुरस्कार द्यायला सुरुवात केलेली होती. 1992मध्ये महाराष्ट्र सरकारनं लता मंगेशकर पुरस्कार द्यायला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे हे लता दीदींच्या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये महत्त्वाचे पुरस्कार त्यांच्या नावानेही दिले जातात आणि आता त्यांना मलेशियाचा हा पुरस्कार मिळालेला आहे. लता मंगेशकरांना मिळालेल्या पुरस्कारांचा जर आपण विचार केला तर सर्वोत्कृष्ट गायिका, फिल्मफेअर पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार असे लता दीदींना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार आहेत. याशिवाय 1989मध्ये लता दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कारसुद्धा मिळालेला होता. 1993मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार लता दीदींना मिळाला. 1997मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार लता दीदींना मिळालेला होता. 2001मध्ये सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार लता दीदींना दिला गेला आणि 2013मध्ये दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला होता. आणि आत्ता 2017मध्ये हा मलेशियाचा पुरस्कार लता दीदींना मिळालेला आहे की ज्या पुरस्काराचं नाव आहे मलेशियन द ब्रँड लॉरिएट लिजेंडरी पुरस्कार. 2017मध्ये मिळालेला लता दीदींना हा पुरस्कार आहे. आता वेगवेगळ्या देशांमध्ये भारताच्या ज्या राजदूतांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. याच्यामध्ये सुबीर दत्त यांची नेमणूक भारताचे मादागास्कर प्रजासत्ताकमधील राजदूत म्हणून केली गेलेली आहे. याशिवाय भारताचे फिलिपिन्स प्रजासत्ताकामधील राजदूत म्हणून नरिंदर चौहान यांची नेमणूक केली गेलेली आहे. कॅनडामधील उच्च आयुक्त म्हणून विकास स्वरूप यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचे मॉन्टेनेग्रोमधील राजदूत म्हणून रेणू पाल यांची नेमणूक केली गेलेली आहे. याशिवाय भारताचे गॅबन प्रजासत्ताकामधील राजदूत म्हणून अशोक वॉरियर यांची नेमणूक केली गेलेली आहे. भारताचे टँगो प्रजासत्ताकामधील राजदूत म्हणून बिरेंदर सिंग यादव यांची नेमणूक केली गेलेली आहे. आणि भारताचे नेपाळमधील राजदूत म्हणून मनजित सिंग पुरी यांची नेमणूक केली गेलेली आहे. याशिवाय भारताचे अँडोरामधील राजदूत म्हणून डी बाला व्यंकटेश वर्मा यांची नेमणूक केली गेलेली आहे. अशा प्रकारे अलीकडच्या कालावधीमधील हे नेमलेले भारतातील इतर देशांमधील राजदूत उच्चायुक्त म्हणून आपल्याला लक्षामध्ये ठेवावे लागतील.